दिवाळीचा संदेश काय आहे तर की अंधार कितीही गडद असला, कितीही काळोख असला, तरी एक दिवा सुद्धा प्रकाश पसरवू शकतो. दिवाळी हा सण प्रेमाचा, आपुलकीचा, स्नेहभावनेचा. दिवाळी हा सण एकत्र येण्याचा, प्रेम वाटण्याचा आणि आनंद साजरा करण्याचा सण आहे. अंधारावर प्रकाशाची मात, अन्यायावर न्यायाचा विजय, अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि दारिद्र्यावर समृद्धीचा विजय म्हणजे दिवाळी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आजचा व्हिडिओ असा आहे की भारतामध्ये, संपूर्ण भारतामध्ये दिवाळी सण खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. आपण साजरा तर करतो, पण त्या सणाचं काय महत्त्व आहे, त्या सणाच्या दिवसाचं काय महत्त्व आहे, तर हेच दिवाळी सणाचा संदेश काय आहे हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर दिवाळी हा असा सण आहे की जो सगळे कुटुंब एकत्र येऊन साजरा करतात. दिवाळी सणाचं सांस्कृतिक आणि पारंपरिक सुद्धा महत्त्व आहे. या सणाला संपूर्ण परिवार एकत्र येऊन लक्ष्मीची पूजा करतात, सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करतात. त्यानिमित्ताने सगळे एकत्र येतात. शुभेच्छांचा वर्षाव या निमित्ताने केला जातो. आता दिवाळी प्रत्येक भागामध्ये दिवाळीचं वेगवेगळं म्हणजे त्यामागे वेगवेगळ्या कथा आहे, पौराणिक कथा आहे. आता उत्तर भारतामध्ये दिवाळीला म्हणजे दिवाळी अशा प्रकारे मनवली जाते की त्यामागे अशी कथा आहे की प्रभू श्री रामचंद्र 14 वर्षानंतर आपला वनवास संपवून आणि रावणाचा वध करून अयोध्येला परत आले होते. तर तो दिवस दिवाळी म्हणून तिथे साजरा केला जातो. त्या दिवशी अयोध्येतल्या सर्व लोकांनी पूर्ण अयोध्या नगरीमध्ये दिवे लावून दीपोत्सव साजरा केला होता. तेव्हापासून ही प्रथा प्रचलित आली आहे दीपोत्सवाची, दिवे लावण्याची. तो दिवस दिवाळी म्हणून साजरा करण्याची एक कथा त्यामागे आहे ही. परत श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता म्हणून नरक चतुर्दशी हा दिवस साजरा केला जातो. वसुबारस आहे, धनोत्रयोदशी आहे. प्रत्येक सणात, प्रत्येक दिवसाचं त्या दिवसाचं आपलं वेगवेगळं महत्त्व त्या ठिकाणी आहे. पण प्रत्येक दिवस हा आपल्या संस्कृतीची, आपल्या परंपरेची जपणूक करणार आहे. वसुबारसेला आपण गाई वासराची पूजा करतो. त्यामधनं गोसंवर्धनाची प्रेरणा मिळते, निसर्गाला जुळवून घेण्याची प्रेरणा मिळते, गोमातेला माता समजून तिचे पूजन करण्याची प्रेरणा मिळते. त्यासाठी वसुबारस हा दिवस आहे. धनोत्रयोदशीला लक्ष्मीची पूजा केली जाते, सुखसमृद्धीची प्रार्थना केली जाते. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंग स्नान करून सकाळी उठणे लावून अभ्यंग स्नान केले जाते. त्याचप्रमाणे पाडव्याचा दिवस आहे. पाडव्याचा दिवस हा नवविवाहितांसाठी खास आहे. पाडव्याचा दिवस हा नवरा बायकोचे बंध अजून घट्ट करणारा दिवस आहे. भाऊबीज आहे. भाऊबीज ही बहीण आणि भावाच्या नात्याला अतूट बांधणारा दिवस आहे. असं प्रत्येक दिवसाचं, दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचं एक वेगळं वेगळं महत्त्व आहे. त्यामागे प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण आहे आणि प्रत्येक दिवसातनं एक सुंदर संदेश आपल्याला दिवाळी देत असते. आता दिवाळीच्या निमित्ताने घराची साफसफाई केली जाते, रंगरंगोटी केली जाते, घराची सगळीकडे रोषणाई केली जाते, दिवे लावून प्रकाशाचा उत्सव साजरा केला जातो. आणि हे सगळं करत असताना घरात एक पॉझिटिव्ह वाईब्स निर्माण होत असतात. म्हणजे घरामध्ये छान वातावरण, प्रसन्न वातावरण या सगळ्यामधनं तयार होत असते. हे सुद्धा त्यामागचे एक कारण आहे. आपल्या उठणं लावून सकाळी अभ्यंग स्नान करण्यामागे आपल्या आरोग्याशी निगडीत म्हणजे आपल्या आरोग्याचं संवर्धन करण्यासाठी सुद्धा दिवाळी आहे. छान चटकमटक पदार्थ केले जातात.
तशी तर पदार्थांची रेलचेल ही 12ही महिने असते आता. तरीसुद्धा या दिवाळीच्या दिवसामध्ये पारंपरिक पदार्थाला जास्त महत्त्व दिलेलं आहे. चकली, अनारसे, विशेषतः भाजणीची चकली केली जाते, अनारसे केले जातात, करंज्या हे आपले पारंपरिक पदार्थ आहेत. त्यानिमित्ताने गृहिणींना त्यांच्या पाककलेला वाव देण्यासाठी संधी मिळत असते. अशा बऱ्याच काही गोष्टी दिवाळी या सणाच्या माध्यमातून साधल्या जात असतात. बरेच लोक दिवाळीच्या दिवसांमध्ये गोरगरिबांना कपडे, मिठाई, वस्त्र याचं सुद्धा दान करतात. त्यामार्फत त्यांच्यामध्ये सहानुभूतीची आणि समाजसेवेची भावना प्रेरित होत असते. या सगळ्या गोष्टीसुद्धा दिवाळी या सणाच्या मार्फत साधल्या जात असतात. शुभेच्छांचा वर्षा होतो. आपण आता ऑनलाईनचा जमाना आलेला आहे म्हणून आपण आपल्या स्टेटसला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपण आता शुभेच्छांचा वर्षाव देत असतो. आता हा ऑनलाईनचा जमाना आहे त्यामुळे अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या जातात. आणि मित्रांना, नातेवाईकांना गोडाधोडाचे डब्बे, मिठाई हे सुद्धा दिल्या जाते. त्यातनं एक स्नेहभाव जतन केला जातो. अशा बऱ्याच गोष्टीनं दिवाळी या सणातून साधल्या जातात. तर दिवाळी हा फक्त एक सण नसून त्या सणाला सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व देखील आहे. तर असा हा दिवाळी सण आहे आणि वाईटावर चांगल्याची मात असा संदेश या दिवाळीच्या सणातून आपल्याला मिळतो. तर असा हा आजचा व्हिडिओ होता आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा. धन्यवाद.